दानपेटी साफ करायची ना? करा, दानपेटी साफ करा, देवामागची धूळ साफ करा, समय साफ करा, पंचारती साफ करा. बाळंभट, हे पोळवाती पण तुम्हीच करा, सगळं तुम्ही करा. हा. बाळंबट, हा मोठ्या बाई, तुम्ही अजून हितच? अहो, तुम्हाला घरी नाही का जायचं? कसं जाणार? कसं जाणार तुम्हीच सांगा. आमच्या यांना एक काम सांगितलं पण ते काही जमलं नाही. हा, सकाळपासून फक्त चिडचिड चिडचिड चिडचिड. बाळंबट, तुम्हाला एक आयडिया सांगू का? आता दिवसभर इथं विठ्ठलाची सेवा करण्यापेक्षा घरी जा आणि घरच्या देवीची पूजा करा. म्हणजे काय होईल, तर या फुलवातीत तुम्हाला करायला लागणार नाही. म्हणजे मोठ्या बाई, ते घरी जाऊन ना तारक्काला विचार, त्या हुशार आहेत. अहो जा, आता माझी दुपारची साधनेची वेळ झाली. जा. अरे हो हो. मोठ्या बाई, हा? ते दररोज तुम्ही दुपारी येऊन मंदिराची जी सेवा करतात ना, हा, त्याचं फळ पांडुरंग एक दिवशी तुम्हाला नक्की देईल बघा. त्याचीच तर अपेक्षा आहे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. जा ना लवकर घरी. हा, राम. जा. काय गाव, काय भक्त, निस्ते चिल्लर. चांगले नोट म्हणून नाहीच, देवाकडे तोंड भरून मागायचं आणि देवाला देताना काहीच नाही. हे आपलं नेहमीच विठ्ठल, माफ कर बाबा विठ्ठला, तू सगळ्यांना देणारा, तुला याची काय गरज? गरज कोणता आम्ही, लक्ष ठेव, माफ कर. हा, यापुढे माझ्यासोबत खेळायचं नाही, बोलायचं नाही, जायचं पण नाही. तुम्ही नाही खेळायची, तुम्ही सगळे मलाच मारता. आपण कबड्डी खेळू. ए कबड्डी नाही बाबा, आम्हाला सगळ्यांना एकटाच उचलून नेशील. म्हणून तर म्हणताय कबड्डी खेळू. नाही नाही बाबा, कबड्डी नाही. थांबा थांबा, आपण गारवंडी आईस प्लेस खेळू. हा, गारवंडी आईस प्लेस खेळू. चालेल. आतापर्यंतचे पैसे नीट ठेवलेत ना? चोख हिशोब ठेवलायस ना? वय मोठे बाई, तुम्ही दिल्या दिल्या सगळं वय टिपून ठेवते.
हिशोबाला नाही चुकायची मी. चुकूच शकत नाही, कारण ही मोठी बाई सगळ्याचा हिशेब ठेवते आणि येळ पडली ना तर चुकता पण करते. 820 आहेत. मोठे बाई, एक विचारायचं होतं. काय? ते त्याची कसली पूजा बिजा असते का? कसली? नाही, ते आपण विठुरायांच्या दानपेटीतले पैसे काढतो ना. आमा मग पाप बीप लागत असेल, पूजा केली तर शांती मिळेल. हाय ना, एक पूजा हाय. मोठ्या बाईंची मनोभावे सेवा करायची. तुला आतापर्यंत प्रचिती आली आहे का ग पापाची? हा, का पहिल्यांदा करतेस का? नुसकान झालंय का कधी? आणि सुशीले, तुझ्या पोरीचा करिश्माचा शिक्षणाचा वर खर्च यातनच भागतो ना? वय मोठे बाई, ते आपलं डाऊट आलं ना म्हणून विचारलं. उघड डाऊट घ्यायचे नाही. ते डाऊट फ्यूट तुझ्या जवळच ठेव. हे दिग्रसकरांचं संस्थान आहे आणि दिग्रसकरांची थोरली सून आहे मी. अधिकाराचे पैसे घेते, माझ्या हक्काचे. पाप बीप नाही करत. हा, वयच म्हणायचं. काल तू न तुझं घर फुकलं असतं तिथं. आमचे हे आले म्हणून वाचलीस. कळतंय ना? खरे हो मोठे बाई, अंता महाराज देवासारखेच धावून आले बघा. लय उपकार झाले बघा. मग त्या देवाच्या बायकोनं काढले दानपेटीतनं पैसे. पाप लागणार का? वय मोठे बाई, तसं काय बी होणार नाही. माझा डाऊट निवळला. निघ आता. पैसे नीट सांभाळून ठेव. ठीक आहे, खा. तुला आवडतात ना भजी? अगं तू अगं सावकाश जरा, ठसका लागल. ऐ ऐ, घरात नको शिरू. फुट इथून. थांब, मी गारवंटीत घेऊन येतो. जा तो येऊन ये. मी तो बनतो हे आत्तो. चल जा. करवंटीने अगं नुसतं करवंटी कुठे देतेस? तू पण चल की खेळायला. नाही. काय ग, आत्या आहे का घरात? आहे, पण ती म्हणली फुट. अगं मग बेस्टच की, चल की खेळायला. नको, मला बोर होते. अगं आंब्याचा सीझन आहे, बोर कुठं पाडतीस? हसली म्हणजे बसली. पब्लिक तिंदे पण खेळायला येते. अरे मी कुठं बोलले रे? आता डिक्लेअर झालं. आता यावं लागतंय. बरं येते. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. बरं, सगळी पंच मंडळी आलीत तर आता दानपेटी उघडायला काही हरकत नाही. हा बर. हा व्यंकू महाराज, हे दानपेटीत रक्कम जरा कमी येऊ राहिली हो सध्या. हे बघा, ही सगळी त्याची इच्छा आहे. हं? जी काही रक्कम असेल तेवढी हिशोबाच्या वहीत नोंदवून ठेवा.
किती आहे? किती रक्कम जमली? 736 रुपये झाले पा. अहो हे कसं शक्य आहे? अहो महाराज, माझ्या समोर पानसरेंनी 100च्या 5 नोटा टाकल्या होत्या दानपेटीत. 500 तर त्यांचेच झाले, हो की नाही? 5? अहो इथं तर 2च आहे. 100च्या 2 नोट आहे फक्त. हो मला बी बोललेत. हो विठुरायाच्या आशीर्वादानं पोराचं लग्न ठरलंय म्हणून मोठं दान दिलंय म्हणून गावभर बोंबलत हिंडत होते ते. हा, म्हणजे सांगत फिरतायत ते. बघा कोणी किती दान केलंय याची चर्चा आपण इथं करणं योग्य नाही. जेवढे टाकलेत तेवढे आपल्या समोर आहेत. आपण महाराज आता नेहमीच कमी पैसे येत आहेत आणि असेच पैसे कमी येत राहिले तर आपल्याला मंदिराच्या परिसरात पिण्याच्या पाण्याचा प्युरिफायर बसवायचा होता. ते एवढ्या पैशात शक्य नाही ना. अहो तुम्ही 100च्या 5 म्हणताना इथं 100च्या 2च नोटा दिसतायत. हो पण टाकलेत त्यांनी 5. दानपेटी काय पैसे खाणार आहे का? त्यांनी जेवढे टाकले तेवढे आहेत. नाही, बरोबर आहे भाऊजी तुमचं. दानपेटी पैसे खात नाही, पण ते पानसरींनी टाकलेल्या पैशाचं काय? कुठे गेले ते पैसे? ते चोरीगिरी होते की काय? नाही नाही नाही, तसं काय होत असेल ना तर गाभाऱ्याला कुलूपच लावून टाकूया. घ्या म्हणून बाहेरनच दर्शन आणि किल्ले आपल्याकडे ठेवून देऊया. अहो काय बोलताय वहिनी? आता विठुरायाच्या दानपेटीला कोण हात लावणार? आपल्या विठूच्या वाडीत हे असं कोणी करेल असं मला अजिबात वाटत नाही. तेच म्हणते मी पण. इठूच्या वाडीत असं होणं शक्यच नाही. आणि तो चोर, तो काय फक्त 2-3च नोटा उचलेल का? घ्यायचं तर सगळं कपाडच घेऊन जाईल ना. काय बाळंबट? हा हा, असं होणं कदापि शक्य नाही. हा आणि काय सांगू नका त्या पानसरेचं. चिल्लर टाकली असल आणि नोटा टाकल्या म्हणून गावभर बोंबलत बसला असल, बाकी काही नाही. काय नाही, देवाकडे सगळं मागायचं, मला हे पाहिजे ते पाहिजे. पण दान टाकताना हात आखडता घ्यायचा, दानतच नाही. तेच म्हणते मी भाऊजी. नाही, चोरगीर कोणी नसेल आपल्या गावामध्ये, पण आपल्या गावच्या लोकांमध्ये ना दानतच नाही. आणि भाऊजी, तुम्ही ते म्हणत होता ना का प्युरिफायर बसवायचा म्हणून, असं टुकू 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 पैसे टाकून काय होणार आहे? आदोक्षाचं लग्न येईल पण प्युरिफायर येणार नाही. मी काय म्हणतो महाराज, हा आपण एकदा पानसरेंना विचारायचं का? का या विषयावर चर्चा नको. राम कृष्ण हरी. ए हात सर, मी नाही खडत. काय झालं? आता इंदी नव्हती म्हणून तोंड पळून खेळत होतास, मग आता काय झालं? इथे इंदी आली तर कुठे निघाला तू? ते माझे काम आहे घरी, ते करून येतो मी. ए आधू नाही हा, तूच बोललास ना की आपण करवंटी आईस बाईस खेळू. आता नाही जायचं, माझे काम आहे घरी, मी करून येतो. जान जाय पर वचन ना जाय, तेच तर करतो. अदू अदू कुठे चालला? काय झालं? का करतोय तसं? तुला खेळायचं होतं ना करवंटी स्पेस, मी आलं म्हणून निघालास का? बोल ना, असं का वागतोयस? सकाळी पण म्हणलास माझ्याशी खेळायचं नाही, माझ्याशी बोलायचं नाही. का? काय केले मी? बोल ना, काय चुकले माझं? पुन्हा द्यायशी बोललास ना तर पेलेल्या आईचा चेहरा पाशर. आदू इकडे तिकडे बघू नकोस, तुझ्याशी बोलते मी. माझ्या डोळ्यात बघ. मला किती आवडतोस तू, माझ्याशी असं का वागतोस रे? बोल ना. अधोक्षज, आई तू बोलतोस तिच्याशी? नाही आई,
तू बोलतोयस? अगं नाही नाही मी पाहते ना. बोल ना. अगं नाही बोल. अगं आई माझ्याशी नका बोलूस. आता अधू महाराजांना मोठे बाई घेऊन गेल्या. अधू खेळणार नाही आता आपल्या बरोबर. आता खेळण्याचा विषय क्लोज. दर करवंटी दे तिला. का करवंटी दिली मला? आता तो नाही खेळणार म्हटल्यावर तर तू पण नाही खेळणार ना. कोण म्हणलं असं? नाही ते आम्हाला तसं वाटलं. कशावरून? मी म्हणले का तसं? नाही म्हणजे ते आमच्या बरोबर खेळणार आहे का? सवाल. इंदू कोणावर डिपेंड नसते. ज्यांना खेळायचं त्याने खेळावं, ज्यांना घरी जायचं त्याने जावं. चला रे. मैत्रीण जास्त महत्वाची ना तुला. तुला तिच्यावर खेळायला. अगं आई मी नाही काय केलं. मला नाही बोलायचं तुझ्याशी. तुला त्या पोरी बरोबर खेळायला जायचं ना. जा ना, जा. अगं नको बोल माझ्याशी. अगं ऐकून तर घे. काय ऐकू मी तुझं? सांगितलं ना खेळू नको तिच्या बरोबर. सांगितलं ना त्या पिशापुरी बरोबर. अरे तुला खेळायचंच आहे. ती तुझी मैत्रीण महत्वाची, आई महत्वाची नाहीये ना तुला. जाऊ दे. जा तू जा. लांब जा. अगं मी लांबच होतो. मग मी खेळत होतो. हा. पप्पा त्याला घेऊन आला. मग मी निघालो. ते विचारायला लागले का बरं निघाल. मग तेवढ्यात तू आले. हा. आज पण मी शाळेत जात होतो तेव्हा मी तिला बोललो नाही. मग ती मला विचारायला आले तर मी म्हटलं माझ्याशी बोलू नको, माझ्यासोबत राहू नको, माझे तुझी कट्टी. असं बोललंस तू तिला? हो आई सोबत गा. सांग मला वाट आहे. तुझ्या आईच्या जीवाची तुला एवढी काळजी आहे. हो. आता परत त्या पोरीशी बोलायचं नाही. तुला माहितीये ना तू जर त्या पोरीशी बोलला तर काय होणार आहे तुझ्या आईला? हा माहितीये ना तुला काय होणार आहे? तुझी आई मरल. आई नको ना. मग नाही ना बोलणार ते. नाही मग परत त्या पोरीशी बोलायचं नाही. नाही. तू जर त्या पोरीशी बोलला नाहीस तरच तुझी आई जगणार आहे. हा कळलं ना? शान माझं बाळ आहे. बघ त्या पोरीने आपल्या दोघांना रडवलं. आता तिच्याशी बोलायचं नाही. हा उठ. भूक लागली असेल ना तुला? हा? चल तुला खायला देते. चल जाम पोळी देते तुला. ये. इम्रान तू का? दोस्तीचा वाद आहे. जास्त दूर नको फेकूस बाबा. नाही इम्रान जोरात फेक. करवंटी गावले नाही पाहिजे तिला. तोपर्यंत आपण लपून बसू. तिला गावलं नाही पाहिजे आपण. इम्रान प्लीज. नाही इंदे आता तू बघच. नदीवर कशी आमची वाट लावतीस ना. आता बघ जा ढगात.